हॅलो, नमस्कार. मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनपूर्वक मी स्वागत करते. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि इथं तुम्ही बघत असाल की मी इथं लाल पाट घेतलेला आहे आणि त्या पाटावर लाल वस्त्र ठेवून मी अक्षता टाकून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर मी तिथं अष्टकमळ काढलेलं आहे, जे लक्ष्मीला खूप अत्यंत प्रिय आहे. त्याच्यानंतर इथं मी एक कलश घेतलेला आहे. त्या कलशवर मी स्वस्तिक काढलेलं आहे कुंकवानी, हळदी-कुंकू वाहिलेलं आहे. त्याच्यानंतर मी इथं आंब्याची पानं आहेत ते ते टाकायच्या अगोदर इथं मी एक नाणं आणि एक सुपारी टाकलेली आहे, फूल टाकलेले आहे, हळदी-कुंकू टाकलेले आहे त्या पाण्यामध्ये आणि मग त्याच्यानंतर मी इथं आंब्याची पानं तिथं ठेवलेली आहे. त्याच्यानंतर मग मी जे लक्ष्मीचा मुकुट आहे तो ठेवलेला आहे. त्याच्यानंतर मग मी जे वस्त्र आहेत लक्ष्मीची ती वस्त्र घातलेली आहे. त्याच्यानंतर जी विष्णूची माळ होती ती लक्ष्मीला मी घातलेली आहे. त्याच्यानंतर इथं मी वेणी लावून घेतलेली आहे. वेणी लावून घेतल्यानंतर इथं मी चुनरी लावली आहे. चुनरी डोक्यावर ओढलेली आहे. त्याच्यानंतर इथं 5 विड्याची पानं ठेवलेली आहेत. त्याच्यावर एक अक्षता ठेवून घेतलेल्या आहेत पाची पानांवरही. त्याच्यानंतर इथं गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे. हळद-कुंकू वाहून त्याच्यावर मी एक फूल ठेवलेलं आहे तिथे. परत त्याच्यानंतर लक्ष्मीची मूर्ती घेऊन हळद-कुंकू वाहून तिथे फूल ठेवलेलं आहे. स्वामी समर्थांची मूर्ती घेऊन हळदी-कुंकू वाहून तिथं फूल ठेवलेलं आहे. नंतर जे आपलं वटीचं सामान आहे, बांगडी, पीस वगैरे, तर ते वटीचं सामान मी पहिल्यांदा ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर हळदी-कुंकू वाहून तिथं पण मी नमस्कार केलेला आहे. त्याच्यानंतर जे आपलं महालक्ष्मीचं जे पुस्तक असतं, ते पुस्तक ते त्यांची त्या पुस्तकाची प्रतिमा मी तिथं ठेवलेली आहे. त्याच्यावर मी हळदी-कुंकू वाहून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी जी 5 फळं नव्हती, पण केळी होती माझ्याकडे म्हणून मी 5 केळी तिथं ठेवून हळदी-कुंकू वाहून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी इथं रांगोळी वगैरे काढून घेतलेली होती आणि त्याच्यानंतर मग मी इथं दिवा लावत आहे. दिवा लावून झाल्यानंतर इथं मी धूप पण लावून घेत आहे. धूप लावल्यानंतर मी इथं अगरबत्ती घेतलेली आहे आणि अगरबत्ती लावून मी अगरबत्ती ओवाळून वगैरे घेते. अगरबत्ती ओवाळून झाल्यानंतर इथं जे आपलं महालक्ष्मीचं जे पुस्तक आहे, ते पुस्तक म्हणजे जे महालक्ष्मीच्या व्रताची कहाणी आहे त्या पुस्तकामध्ये सांगितलेली, त्या व्रताची कहाणी मी आता वाचून घेत आहे. त्याच्या अगोदर मी इथे हळदी-कुंकू वाहून पुस्तकाला नमन करून ते मी वाचायला इथं सुरुवात केलेली आहे. त्या पुस्तकात महालक्ष्मीने एका म्हातारीचं रूप घेतलेलं असतं. सूरजचंद्रिका जी एक राजाची राणी असते, तिला मागच्या जन्मी तिला व्रत केलेलं असतं आणि तिला हे एवढं राजघराणं मिळालेलं असतं, तर ती विसरून गेलेली असते. त्याच्यानंतर कहाणी तुम्ही वाचलेलीच असेल, तर मी कहाणी काय सांगत बसत नाही. इथं मग मी महालक्ष्मीची पुस्तक वाचून झाल्यानंतर इथं मी पुस्तक घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी जी महालक्ष्मीची आरती आहे, ती मी आरती करून घेतलेली आहे. आरती करून झाल्यानंतर इथं मी देवीला कापूर वगैरे घेऊन मी आरती केल्यानंतर इथं देवीला मी आरती वाहत आहे आणि आरती वगैरे वाहून झाल्यानंतर मी स्वतः पण ती आरती घेते आणि जी साखर होती त्या साखरेचा मी प्रसाद घेते. व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, पुढे शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. धन्यवाद.